इथं आता टाळ्या वाजवा म्हणलं तर गडा उठतोय, वाजवीत नाही टाळ्या महाराज. आणि घरी ती लेकरू खेळवायचं असावा, बायकोन म्हणा त्याला थोडं घ्या की तिथं म्हणजे तिथं कशा बी टाळ्याने. इथं म्हणलं की जमत नाही. 8 वाजता घरातले पोरं झोपत येत, पूर्वी झोपत यात, नाती झोपत यात, आणि म्हातारं मधीच 10 वाजता उठणार. दरवाजा लावलाय पड, तुझा दरवाजा लागायची येळ आली, दरवाजा लावलाय का पड गपची पुग नाही. तीच उद्योग करायचा ना दे. 80 वर्षाचं म्हातारं माझ्याकडं, मला ना देव देव खरा वाटाय. म्हणलं जगू दे मला, तू कशाला देव देव खरा. मला पेटी शिकाव वाटायला लागली. मी शिकवतो तुला पेटी. किती दिवस लागन. म्हणलं गोड जेवणा पोचतो शेवटचा राग. काय येड्या जाती काही अकल नाही कळण. म्हातारा 75 वर्षाचं म्हातारं, मला माळ घालावं वाटायला लागली. माळ. म्हणलं वय 75. म्हणलं आता का माळ घालायची. चावानाच गेलं. चावाना गेलं म्हणून सर माळ असते छान. चावाना गेलं. दुसरं माझ्या काल, मला बी माळ घाला. म्हणलं तुला चावा नाही का. मला चावत पण पोरं आणतच नाहीत. मी हे समाधान सर वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतो, हे लक्षात ठेवा दादा. लक्षात आलं का नाही. येड्या जाती काही कळत नाही, काय नाही काय. अहो अकलाच नाहीत लोकाला. काय सांगा तुम्हाला, अक्कल नावाचा प्रकारच राहिला नाही. मी आमच्या बायकोला म्हणलं माहेराला गेलो जास्त फोन कशाला करतेस ग. म्हणलं गप मरायचं. म्हणलं तिकडे मी कदर नेऊन सोडतो. तिकडे गेले की लोईट फोन करणार 5-5 मिनिटाला. तिला आपण माहेराला नेऊन सोडलं की हॅलो का ग, गॅस बंद आहे का बघा. आपण बघावा, हो बंद आहे 5 मिनिटं झालं. फोन आला, आता का ग, हॅलो काय झालं. हा माझी दूध ठेवलंय फ्रीज मध्ये, तेवढं काढून. हॅलो हो. पुन्हा 10 मिनिटं. त्या झाडाला पाणी टाका. नाही नेऊन सोडलेली परवडती. लक्ष द्यायला लागलं का नाही. म्हणलं तू 5-5 मिनिटाला फोन कशाला करते जर तिकडे गेल्यावर. ती म्हणली माहेराला गेल्यावर जास्त फोन करायचे. म्हणलं का, तुम्हाला कळावा. म्हणलं काय, टायगर अभी जिंदा आहे. लक्षात आलं. याचा अर्थ एकच आहे. याचा अर्थ फक्त अश्विनी होता, काही नव्हता. लक्षात आलं का नाही. तुम्हाला मवा पडायला होता एवढाच अर्थ होता, त्याचा बाकी काही नव्हता. आता आपल्या मुद्द्यावर या. आमच्या जवळ बोलायचं असेल तर परमार्थाविषयी बोलायचं, आमच्या जवळ प्रपंचाविषयी बोलायचं नाही. आम्हाला तू माहित नाही. संसार एक झाला होता, हेतू स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. त्याच्याबद्दल आमच्या जवळ बोलायचं नाही. मग आता प्रपंचाविषयी आसक्तीच अंतकरणात नव्हती म्हणले प्रपंचाची 12 वाजलीच की. आता कुणाच्या तुकोबरायच्या. अहो शेवटी तुकोबरायच्या प्रपंचाचं वाटुळं झालं महाराज. झालं का नाही सांगा. वाटुळं झालं प्रपंचाचं वाट. तुकोबराय कंटाळून गेले आणि तुकोबराय कंटाळून म्हणले काय कराव संसाराच्या संसाराच्या तापे करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि करीताया सेवा कुटुंबाची. कारण महाराज एक पत्नी अण्णांना करता मेली, मुलगा दूध मिळाला नाही म्हणून मेला, बाहू निघून गेला, कर्ज लोकांनी रुपया दिला का सांग.
लोकांनी सगळं कर्ज बुडवून टाकलं. तुकोबारायने कुणाला कर्ज मागितलं नाही. अहो कालांतरानं व्यापार त्या जिजाबाईनं भावाकून काही पैसे आणले, त्याचा व्यापार केला. मिरच्या घेऊन दिल्या मिरच्या, आणि मिरच्या घेऊन तुकोबाराय लोणावळ्याजवळ वाकसई नावाचं गाव आहे, आणि त्या वाकसई नावाच्या गावामध्ये त्या झाडाखाली अजून बी तिथं झाडे बिजेला सप्ताह होतोय. वाकसई खालच्या हवेला, जुन्या हवेला, त्या झाडाखाली तुकोबाराय मिरच्या घेऊन विकाय बसायचे. आणि खऱ्याचा धंदा, आता धंदा खऱ्याचा निघालाय का नाना? काय नानाला विचारलं होते आमचे भागवतराव कुठे बसलेत गायकवाड, ते त्यांना विचारा. ही झोपा तिकडे महाग बसलेत, विलासराव, रमेशराव सोनवणे सर, ही ती सगळे महाग बसलेत. धंदा खऱ्याचा आहे का? आता नाही. ओरिजिनल खरं बोलून धंदा होत नाही. थोडंफार इकडं दूध खरं इकावं लागत नाही, पाणी टाकल्याशिवाय विकत नाही, तर बाकीचं काय? बरोबर आहे का नाही? सांगा. इथं बाकीच आहे. मग आता तुकोबाराय बसले इकायला, खऱ्याचा धंदा तुकोबारायचा. आणि मग तुकोबाराय बसले. कशा दिल्या मिरच्या? हे बघा, मला 2 आण्याला किलोभर भेटल्यात, तुम्हाला 3 आणे द्यायचे असले तर द्या, नाही तर नका देऊ. लोक म्हणायचे असला दुकानदारच बघितला नाही. हा टाका, टाका पदरात. हा किती? 5 किलो. बरं बरं. पैसे उद्या देतो. बरं 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 बरं. राम कृष्ण हरी राम कृष्ण. असला धंदा असतोय? असला धंदा असतोय का सांगा? दुसरी एक बाई आली. बाबा कशाच मिरच्या? माय 2 आण्याला 2 किलो. हा टाका 10 किलो. टाकले. पैसे मालकाजवळ देते, आणि कपाळाला बुका. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा. बरोबर आहे का नाही? पैसे मालकाजवळ, कपाळाला बुका. आता काय सांगावा? तिसरी आली. बाबा मिरच्या द्या. किती? 5 किलो टाका. आणि बाई पैसे गड्याजवळ देते, आणि हिचाच नवरा दुसऱ्याच्या शेळ्या सांभाळा. आता काय सांगावा? तरा लईच तरा महाराज. एक जण ती आलं, महाराज कशाच मिरच्या? म्हणलं 2 आण्याला किलो. पोतभर दे. पोतभर? पुरीचं लग्न आहे का? उधळतो काय भुरकी? मग पुरीचं लग्न आहे, मग भुरकी उधळतो काय लग्नामध्ये? घेतलं पोतभरण, घरी गेलं महाराज, मिरच्या घेऊन गेलं. रुपया दिला नाही, काय नाही. अहो तुकोबारायानी जी बैलगाडी झोपून नेलती ना, त्या बैलाली टाकायला वैरण बी नव्हती एवढी. परत तराजून माप इकलं, आणि त्याची कडबा घेतला आणि बैलाला टाकला. परिस्थिती नाजूक होती तुकोबारायची. पण कधी कुणाजवळ म्हणले नाही की माझं असं माझं तसं, अजिबात नाही. एवढी गरिबी आली की खायला सुद्धा काही नव्हतं. एवढी गरिबी तुकोबारायची, फार गरिबी आली. आता कसं असतंय, आता माझा मुद्दा भजनी मंडळाच्या लक्षात येईल, जे ह्याच्यातले जाणकार आहेत त्याच्याशी मी कसं कसं तास धरायला लागलो ती कळलं. बाकी जे काय आपलं, बाकी तुम्हाला आपलं घरी गरमत आहे, इथं करमत आहे, मस्त आहे तुमचं, बाकी काय नाही. हां मग ह्या बघा आता ह्यांना लक्षात येईल. मग तुकोबारायची मरणाची गरिबी आली. आता आपल्या राज्यातला एखादा गावातला माणूस गरीब आहे म्हणल्याच्या नंतर त्याची सर्वस्व जिम्मेदारी त्या गावच्या सरपंचाची असते. कुणाची असते? एखादा गरीब आहे ना, सरपंचाने त्याला राशन फुकट देणं, त्याला काय सरकारच्या योजना आहे त्या आणून देणं, हे काम कुणाचं? हो बोला की. सरपंचाचं काम असते. कुणाचं काम? सरपंचाचं. मग आता त्या काळात तुकोबारायचं दिहू गाव जे होतं ते कुणाच्या परगण्याखाली होतं? त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज त्यावेळेला त्या राज्याचे राजे होते. राजे, लक्ष द्यायला लागलं का? राजे होते. कारण तुकोबाराय छत्रपतींचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर. कुठल्या किल्ल्यावर? शिवनेरी पुणे जिल्ह्यात ना, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी. त्याच्यामुळे तो जो परगाणा होता, पलीकडून राजगड होता, विशाळगड, ही जी गड होते पलीकडून, कोकणात काही गड आहेत, इकडे जुन्नर काही गड आहेत, पलीकडून भोरला काही गड आहे, ही जी गड होती सगळे हे पुण्याच्या अवतीभोवती बऱ्यापैकी. इकडून सातारा ती राजधानी होती, ती पलीकडून जवळ होती. सातारा ही राजधानी, ती पलीकडून जवळ. त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यात काय कमी जास्त व्हायले ही जिम्मेदारी तुकोबारायची कुणी घेणार? छत्रपतींची जिम्मेदारी ना. या देशात 2च माणसं असे होऊन गेले, नीट आहे का? महाराष्ट्रात एक महाराज असे होऊन गेले त्यांना लोक राजे म्हणतात, आणि एक राजे असे होऊन गेले त्यांना लोक महाराज म्हणतात. आमच्यामध्ये राजे झाले शिवाजी महाराज, त्यांना लोक महाराज म्हणतात, आणि आमच्यात महाराज झाले ज्ञानोबराय, लोक त्यांना ज्ञानी यांचा राजा. कळलं का माझं बोलून? म्हणजे कधीच तलवार हातात घेतली नाही तरी राजा, ज्ञानी यांचा राजा. आणि कधी कीर्तन केलं नाही तरी सुद्धा शिवाजी महाराज.
सोपी गोष्ट आहे का सांगा? छत्रपती ही पदवी आहे, कुणाला बी मिळत नाही, शक्य नाही महाराज ती. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजाची चंद्रकोर लावायची, तशी दाढी ठेवायची म्हणजे आपण शिवाजी महाराजाच्या कुळातले असं अजिबात नाही. दाढी नसली, चंद्रकोर नसली हरकत नाही. छत्रपतींचे विचार ज्या दिवशी आत्मसात केले, मग तो कोणत्या जातीचा असला तरी शिवाजी महाराजांचा पाहिजे. फक्त जातीमध्ये जन्म घेतला म्हणजे राजा. माझं तर एक बाळूभाऊ स्पष्ट मत आहे, आपण सगळेजण आहात लाईव्हच्या माध्यमातून लाखो लोक बोलते, आपण सुशिक्षित आहात सगळेजण. माझं एक स्पष्ट मत आहे, तुम्हाला पटलं बघा नाही तर सोडून देतात. माझं वैयक्तिक मत मांडतो मारुद्र महाराज. मी गुरुजी माझं वैयक्तिक मत मांडतो. नाना वैयक्तिक मत दादा असं आहे माझं, ही महापुरुषाच्या किमती आपल्या लोकांनी कमी केल्या. आपल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे, भगवान बाबा वंजारेचे, अहिल्याबाई धनगराच्या, ही जी वाटून घेतलंय ना त्याच्यामुळे ह्यांची इज्जत कमी झाली. ह्यांच्याकडे त्या गोष्टी नव्हत्या, आपण त्यांना वाटून घेतलंय आपण, ह्याच्यामुळे त्यांची इज्जत कमी व्हायला लागली. अरे त्यांचे विचार आत्मसात करत असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर एखादा तशा विचारानं वागत असेल, तो कुठल्याही जातीतला असू द्या, तो शिवाजी महाराजाचा पाईक हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? एखादी स्त्री वेगळ्या समाजातली असेल पण अहिल्याबाईचा आदर्श जर डोळ्यासमोर असेल तर ती धनगराची एका कोण्या जातीची माहीत नाही, ती अहिल्याबाईची नक्की हे लक्षात ठेवा. विचारांची पाहिजे हो देवाणघेवाण. आपल्याकडे विचारांची देवाणघेवाण आता राहिलेलीच नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हे त्याचा, हे असा ते तसा, हे नकोय आपल्याला. साठे महाराजावर जळण्यापेक्षा साठे महाराज पुढे गेलेत, पण मग साठे महाराजा स्पर्धा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, जळू नका. साठे महाराज एवढं नाव कमवायला शिका, त्यांच्यापेक्षा जास्त नाव कमवा. तुम्ही स्पर्धा करा, बरोबरी करू नका. तुम्ही एखाद्याची स्पर्धा, तुम्ही जरूर स्पर्धा करा. माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करायचं शिकलं पाहिजे. काय आहे याचं, काय आहे काय खोय नाही, कीर्तन संपल, टाळ खाली थोनाती तांबा कुंचू नाही, तुझं मोकार आहे काय नाही. त्याच्यामुळे तू मोकार राहिलेला शिद्या नाही, काही नाही. तू ही अजून मोटरसायकल बी तीच आहे 1857ची, तू ह्यामुळे साठे महाराज फॉर्च्युनर मध्ये विठ्ठल. डोळ्यात एकच उदाहरण, बाळू ताकद तुमच्या डोळ्यात एकच उदाहरण आहे का नाही सांगा? आहे का नाही? ज्या मैदानावर बॅट बॉल खेळण्यासाठी जो पोरगा येत होता, त्याच मैदानामध्ये आज कोट्यावधी खर्च करून समाजाचं काम करणारा हाच मुलगा आहे, तो या मैदानावर बॅट बॉल खेळतो. आपल्या लोकांना घाण सवयला हे लोकाला लुटलास, तू लुट बाबा, तू लुट, तू आण, तुला कोणी. अरे तर चोऱ्या बी करायच्या मला तरी अगरबत्ती लावून जावं लागतं येड्या, तसं नाही जमत ते. हे उगे त्याच ते उगे हे हो करते काय, ही अजिबात डोक्यातलं काढून टाकायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी बी एक बाळू एक वाक्य सांगतो कळण्यासाठी, सगळे चित्रगुण एक वाक्य ऐकायचं. कधीच असं म्हणायचं नाही मी लय एकटाय. काय म्हणायचं नाही, मी एकटाय असं म्हणायचं नाही, मी एकटाच बास आहे असं म्हणायचं. लक्ष द्यायला लागले माझं बोल. मी एकटा बास, मला कुणाची गरज नाही, एकटाच मी खंबीर आहे. कर्तृत्व आणि मनगटात धमक पाहिजे महाराज. हे विष्णू दादा आहेत, ही सगळी मंडळीत महाराज. मला 50 रुपये कीर्तनाचे देते तेव्हा ह्यांना चालीचे 100 रुपये द्यायचे, असली चाल आहे त्यांची. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं कशात आलं का नाही? त्यांच्या तोंडात कवा आलं नाही की ते पोरग महाराज आहे त्याला 100 द्या मला 50 द्या, नाही अजिबात नाही आलं. पण आज त्यांच्या डोळ्यात एकच आहे, मी आहे का नाही सांगा महाराज? एक लक्षात ठेवा, गुरुजीच्या ह्या सगळ्याच्याची भाऊ आमचे असतील, ही सगळी आमची डोळ्यात एकची मंडळी. आयुष्यात मी एक काम केलं नाही, मी आयुष्यात मारुद्र महाराज कुणाला वाईट म्हणलो नाही. मामा कधी म्हणलो वाईट? आपल्या तोंडातून कुणालाच तात्या नाव ठेवले नाही. त्याच्यामुळे आपल्याला जात शिवली नाही, आपल्याला धर्म शिवला नाही, आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अडथळा कधीच आला नाही. आपल्या मनगटात धमक आहे, आपल्या अंगात ताकद आहे, गुरुचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर या जगात आपलं कुणीच काही करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. काहीच होत नाही महाराज. आणि तुम्ही माझं असेल ते बघा, कधी स्वतःला ढासळू द्यायचं नाही, कधी स्वतःला ढासळू. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ढासळला, अहो ढासळलेल्या भीतीची मातीत होईनात लोक येड्या हो, माती सुद्धा. कळायला लागले का बोलणं? त्याच्यामुळं आनंदी. आणि जेवढं आपल्याला हे बघा, आणि अजून काय, ही जी धंदे आहेत ना मारुद्र महाराज कोणते, हे तुम्हाला असं ती म्हणला, तुम्हाला असं हे म्हणला, हे ना असंच केलं ते, ही बिनकामी लोकांची धंदे, बिनकामी. त्यांना काम नाही काय नाही. मी एक वाक्य हमेशा सांगतो, जो व्यस्त तो सगळ्यात मस्त.
लक्षात आलं का नाही? हा, थोडा आपल्या जवळच्या माणसाला वेळ थोडासा व्यस्ततेमुळं कमी मिळतो, पण मिळे नका. पण एक आहे की आपल्या आपल्या मस्तीत आपण राहतो, आपल्या मस्तीत आपल्याला देव. आणि हे बघा, हे सोडून द्यायचं, हे मला असं म्हणलं आणि तसं म्हणलं. मी जर तेवढं बघत बसलो असतो तर मी इथं उभाच राहिलो नसतो आज. लक्षात आलं का नाही? सबर कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात. कधीच आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज एवढा मोठा विवाह सोहळा इथं चालू आहे. आमचा विश्वास आहे की आमचा बाळूभाई महाराष्ट्रातला 1 नंबरचा विवाह सोहळा आपल्या मागे 1 नंबरचा. 1 दिवस 1000 विवाह या ठिकाणी एका दिवशी 500 सोहळे होणार. असे आपल्याला आपल्या स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या बाळूबायानं एवढं मोठं जर केलं असेल तर आपल्याला कौतुक करायला का हरकत आहे सांगा ना? काय हरकत? आपल्या लोकांना दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची सवय लागलेली. खरं सांगायला लागलो मी तुम्हाला. आपल्या तिकडं बघा ना, तिकडं ही बघणं आहे ती, दुसरं कशाला बघायला लागला? ह्या घाण सवय आपल्याला, त्या सवयी सोडून द्यायच्यात. लक्षात ठेवा, आपला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली. आपला माणूस आहे, आपल्या राज्यातला माणूस आहे आणि आपण त्याचं कौतुक करणं ही गोष्ट अतिशय गरजेची. छत्रपतींना बातमी कळाली. मी मुद्दाम जाणीवपूर्वक अभंग घेतलाय. भजनी मंडळाला मी अभंग घेतल्या आनंद वाटला की समर्पकता असावी कार्यक्रमामध्ये सुद्धा. लक्षात आलं का नाही? छत्रपतींना बातमी कळाली आपल्या राज्यामध्ये कीर्तनकार आहेत आणि कीर्तनकार असल्या त्या मुलींनी फार सुंदर तिथं रांगोळी काढल्या. त्या पलीकडे कधी आता वेळ काढून बघा, लेकराचं कौतुक करा. ज्यांनी काढल्यात ना त्यांना मी व्यासपीठाहून नमस्कार करतो. एकदा साडी वाजवून स्वागत. अतिशय सुंदर तिथं सगळं छत्रपतींचं चरित्र रेखाटलं, हे लक्षात ठेवा. आता बघा, आणि बातमी कळाली छत्रपतींना की गरिबी परिस्थिती, एक महाराज आहे आणि त्याच्यावर गरिबी आलेली आहे, आपल्याला जायला पाहिजे. काही नजराना घेतला, सोनं नाणं चांदी काही घेतलं आणि छत्रपतींनी जगद्गुरु तुकोबर यांच्या घरी पाठवून दिलं. महाराज भंडाऱ्यावर भजन करत होते. भंडाऱ्यावर महाराज भजन करत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही दूत त्या ठिकाणी नजराना घेऊन आले. नजराना घेऊन आल्याच्या नंतर जिजाबाईनं ते सगळं बघितलं आणि जिजाबाई खुश झाली. कुणी दिलंय हे? बस तुमच्या मालकाची भक्ती आहे ना, तो राजांनी हे पाठवून दिलंय, छत्रपतींनी पाठवून दिलंय. हे पोरा, ए बाई, इकडे 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 बस, बसा बसा, खाली बसा. इकडे आईकडे जा, आईकडे जा. विठ्ठल विठ्ठल जिजाबाई म्हणली, बरं झालं. आजपर्यंत म्हणत होते मी, माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने, माझी ऐशी कैसी कर्मरेखा, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. पण आज कळालंय मला, मी श्रीमंत झाले. माझ्या नवऱ्यामध्ये एवढं सामर्थ्य मला आज कळालंय. सगळं सोनानं घेतलं, काही मोडलं. सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक घरदार सजवलं, साडी चांगली घातली. महाराज विना हातामध्ये चिपळ्या घेऊन भंडाऱ्याहून पांडुरंग 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 भजन करत खाली आले. बघितलं ते सगळं घर, हाक मारली. आवले म्हणायची, जिजा नाव होतं तिचं. आवले म्हणले. जिजाबाई आरतीचं ताट घेऊन बाहेर आले. आवले हे कुठून आणलंय सगळं? महाराजांचे डोळे पाणावले गेले. जिजाबाईनं सांगितलं, हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं छत्रपतीनं आपल्यासाठी दिलंय. जगद्गुरूंच्या डोळ्यातून पाणी आलं. जगद्गुरूंनी सांगितलं, बघू दे काय दिलंय ते. सगळं सोनं नाणं घेतलं, गडावर गेले आणि राजेंच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, राजे काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची व्हावा, 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 आम्हा काय दिला ठेवा आणि आम्हा विठ्ठलची व्हावा. दिवट्या छत्री घोडे आणि हे तो बऱ्यात न पडे. राजे हे तुमचे दिवट्या छत्री घोड हे आम्हाला बऱ्यात पडण्यासारखं नाही. राजे हे सोनं कशासाठी दिलंय? राजे सोने रुपया सोने रुपया
पाषाण राजे कशासाठी दिले हे सोनं? तुमचं सोनं आम्हाला माती समान आहे. सोने रूपी आम्हा हे सगळे जगद्गुरूच्या आणि छत्रपतीच्या संवादातले अभंग आहेत. सोने रूपी आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. कशासाठी दिले हे राजे? रंका बंका नावाचे 2 संत होऊन गेले कुंभार समाजामध्ये. रंका बंका लक्ष द्यायला लागले का नाही? रंका बंका हे संत माहिती तुम्हाला? रंका बंका 2 जण चलत होते, रंका बंका, आणि त्यांची एक दुसरी होती तिचं नाव वंका. खरं सांगायला रंका बंका आणि ती वंका. म्हणतो नाव काय होतेच, नाव तर काय संत मांदिळेत नाव आहे. रंका बंका पुढे चलत होते, वंका मागे चलत होता. नीट ऐका. आणि हे 2 जण पुढे चलत असताना त्यांच्या त्या छोट्या मुलीला ती सोन्याचं काकण दिसलं. नीट ऐका. रंकाला दिसलं सोन्याचं काकण. सोन्याचं नीट ऐकायला का? लवकर कळणार नाही. काय दिसलं? सोन्याचं काकण. सोन्याची कशी एवढे मोठं सोन होतं. आणि रंकानं विचार केला वंका माग चलतंय, ते घेईन ते सोनं. म्हणून आता नीट ऐका बरं का, कळणार नाही बरोबर, कळणार नाही, लवकर लक्ष द्या भाऊ. रंकानं काय केलं? आपलं लेकरू महाग चलतंय ना, बरोबर आहे का नाही? आणि ते ह्या सोन्याला हात लावीन आणि आपल्या कुळाला डाग लागल, बरोबर आहे का नाही? म्हणून काय केलं? माती घेतली आणि त्या सोन्यावर टाकली. नीट ऐका, तुम्ही टाळ्या वाजल शास्त्री, नीट ऐका. माती घेतली आणि सोन्यावर टाकली. त्या लेकरानं महागून बघितलं होतं, सोन्यावर माती टाकली. ते लेकरू काय म्हणलं माहिती का? बाबा तुम्ही मातीवर माती का टाकली हो? नाही कळलं तुम्हाला? तुम्ही मातीवर माती का टाकली? असलं पाहिजे संस्कार असले. आणि आपले तू काय कर, आता ड्रेस फाटलाय ना, तू मामाच्या इथे जाय. कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? लक्ष द्यायला लागलं. एक जण आईकडे गेला, आईकडे गेले आणि पोरग उभं राहिलं. आई म्हणली हा बाप आपला मामा घरी आलाय आणि मामाला रुपया सुद्धा मागायचा नाहीस. ते मला मामाला नाही मागत, पण मला 50 दे. मामाला मागायच नाही. अगं मला त्याला नाही मागत, त्याला तिकटाला नाही, त्यानंच मला मागितले, दी मला 50 त्याला द्यायचे. काय सांगावं तर राहता तुम्हाला? काही राहिलं नाही, काही कळत नाही माणसाला. आणि माणसं इंगळे महाराज एक जोक सांगायचे बघा. आपल्याला वाटतं आपण वाटलं काय नाही. इंगळे महाराजाची गोष्ट मला आठवली. ते म्हणले इंगळे महाराज म्हणले एक जणाला काहीच काम नव्हतं, आपल्या जिल्ह्याचं वैभव होतं महाराज. त्यांची आठवण मी प्रत्येक कीर्तनात काढतो. इंगळे महाराज म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव. महाराष्ट्रातले आद्य विनोदाचार्य इंगळे महाराज होते. लक्षात. मी त्यांच्या पुण्यतिथीला फुकट कथा केली, 1 रुपया न घेता 7 दिवस कथा केली. 7 दिवस कथा केली. लक्षात ठेवा. आम्ही ते फक्त पैसे बघत जाऊ नका, आम्ही ह्याच्या पाठीमागे लई करतो हे बी माहीत नाही तुम्हाला कधी. लक्षात ठेवा. इकडं बघा, आता लक्ष द्या. आणि मग परवा दिवशी बायकोला माहेराला सोडायला गेलो आणि नदीतून पलीकडे जावं लागतं आमच्या सासऱ्याच्या तिथं. मग मी तिची मैत्रीण भेटली आणि गप्पा मारीत बसल्या. त्या मला बायको एक ती गप्पा मारीत बसली आणि गप्पा मारीत बसले. मी पुढं निघून गेलो. जीत महागून आली, जीत मशिवणी तोंड फुगविले म्हणतात. म्हणलं काय झालं ग? अगं म्हणलं काय झालं सांग की. अगं म्हणलं झालं काय? तुम्ही तिकडे कीर्तनात काय बी घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे येत आणि पॅन्ट घाली जा. म्हणलं काय नेमकं मला कारण सांग. काय माझी ती माझी मैत्रीण म्हणत होती ते तुझा सासरा आहे का? आता घेणं नाही ते नाही काय सांगा. अगं म्हणलं येडे धोत्रामुळेच बरं आहे आपलं. ही जी गाडीत बसून हिंडायली ती धोत्रामुळेच बरं आहे. मोटरसायकल बी मिळाली नसती. लई तर आहे. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय अवघड परिस्थिती. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला कुठं आलतं आपलं म्हणा तूच सांगा आता आम्हाला काही घेण देण नाही, काही नाही, काही नाही. सासऱ्याला मी कटळून फोन केला परवा दिवशी. म्हणलं हिला घेऊन जा राव. म्हणलं एवढा याप असतो का? म्हणलं एवढा त्रास देत असतेत का? म्हणलं अहो हिला सांभाळू का? घर सांभाळू का? भागवत करू का? कीर्तन करू? म्हणलं काय काय करू? असली कसली पोरगी जन्माला घातली. म्हणलं मामा तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची येळ आली. म्हणलं सासरा म्हणला लय गरम होऊ नका राव, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळालोय. माझा इच्छा काय तरी माझा विचार करा. काय सांगावा? गप बसलो काय आता कराव काय सांगा. लक्ष द्यायला लागलंय का? माझ्या
माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, राजे कशासाठी दिलं हे? राजे हे आम्हाला नकोय, राजे तुमचं घेऊन जा. त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजाला राजेंनी समोर बसवलं आणि सांगितलं, राजे तुम्हाला जे हे सोनं नाणं दिलंय, तुम्हाला जे हे दिलंय, आम्हाला कळालंय की तुमची गरिबी आहे म्हणून, आमची गरिबी आहे, तुमची गरिबी आहे म्हणून आम्हाला कळालं. राजा या नात्यानं तुमचं घरदार सांभाळणं आमचं कर्तव्य आहे, तुम्हाला समाधानामध्ये ठेवणं आमचं कर्तव्य आहे, तुम्हाला सुखामध्ये ठेवणं आमचं कर्तव्य आहे. जगद्गुरूने असं बोट केलं, सांगितलं, राजे लक्षात ठेवा, सोन्यानं नाण्यानं आम्ही सुखी होणार नाही. असं वाटतंय का तुम्हाला आम्ही सुखी व्हावं? हा हा हा, आमची इच्छा आहे की तुम्ही असं सुखी असलं पाहिजे. मग राजे नीट ऐका, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे